नाशिकच्या सिडको परिसरातील बडदेनगर येथे नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी उभारण्यात आलेले ठाकरे उद्यान सध्या मद्यपी आणि टवाळखोरांच्या विळख्यात सापडल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले। एकेकाळी लहान मुलांच्या खेळण्यानं आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हास्यकल्लोळानं गजबजणारं हे उद्यान आता भीती, अस्वच्छता आणि अंधाराचं केंद्र बनलं असून स्थानिक नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केलाय। गेल्या काही महिन्यांपासून या उद्यानात टवाळखोरांचा वावर प्रचंड वाढलाय। विशेषतः रात्रीच्या वेळी मद्यपी या ठिकाणी खुल्या मद्यप्राशन करून धिंगाणा घालत असल्याचा आरोप नागरिकांनी केला। यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनी या उद्यानाकडे पूर्णपणे पाठ फिरवली आहे। ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना खेळण्यासाठी सुरक्षित जागा मिळावी या उद्देशानं पालक त्यांना उद्यानात पाठवत असत। मात्र आता परिस्थिती इतकी बिघडली आहे की अनेक पालक मुलांना या परिसरात पाठवण्यास घाबरतात। त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याचं नागरिकांनी सांगितलंय। बसण्यासाठी बाकांची दुरावस्था, तुटलेली खेळणी, अस्वच्छ परिसर आणि वाढलेलं गवत यामुळे उद्यानाचं विद्रूप चित्र निर्माण झालंय। विशेष म्हणजे उद्यानातील बहुतांश स्ट्रीट लाईट फुटलेल्या अवस्थेत आहेत। परिणामी रात्री संपूर्ण परिसर अंधारात बुडतो आणि याच अंधाराचा फायदा घेत मद्यपी येथे बसून गैरप्रकार करत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। या उद्यानात उघड्यावर असलेली इलेक्ट्रिक डीपी नागरिकांसाठी मोठा धोका ठरत आहे। लहान मुलं खेळताना या डीपी जवळ जात असल्यानं अपघात होण्याची भीती पालकांकडून व्यक्त केली जाते। तसेच उद्यानाच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा केबिन उभारण्यात आलं असलं तरी अद्याप येथे कोणत्याही सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करण्यात आली नाहीये। यामुळे संपूर्ण उद्यान बेवारस्त अवस्थेत असल्याचं चित्र निर्माण झालंय। दुसरीकडे उद्यान परिसरात कचऱ्याचं साम्राज्य पसरलं असून अनेक ठिकाणी घाणीचे ढीग साचलेत। यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनलाय। उद्यानात फिरायला जाण्याऐवजी आता नागरिक या परिसरातून जाणं देखील टाळत आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली आहे। दरम्यान प्रभाग क्रमांक 24च्या नगरसेविका डॉक्टर पूनम महाले यांनी आज ठाकरे उद्यानाची प्रत्यक्ष पाहणी केली। उद्यानातील दुरावस्था पाहून त्यांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली। यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरून तात्काळ सूचना देत उद्यानातील सर्व समस्या युद्धपातळीवर सोडवण्याचे आदेश दिले। माध्यमांशी बोलत असताना डॉक्टर पूनम महाले यांनी म्हणाल्या, हे उद्यानांचं शहर म्हणून एकेकाळी प्रसिद्ध होतं। अशा या नाशिक शहराची आजची उद्यानं जर बघितली तर ह्यांची अवस्था अतिशय बिकट आहे। माझ्या प्रभागातला जे काही मेन उद्यानं आहेत त्यातलं हा एक मोठा उद्यान आहे ज्याच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष प्रशासनाचं होतंय। वारंवार तक्रारी करून, वारंवार ह्या गोष्टींबद्दल सांगूनही त्या गोष्टींकडे लक्ष दिलं जात नाही। हा एरिया खूप मोठा आहे। इथे येणारी नागरिकांना, ज्येष्ठ नागरिक असतील, लहान मुलं असतील, फिरायला येणाऱ्या महिला असतील, त्यांना इथे प्रचंड त्रास आहे। कुठलंही सिक्युरिटी किंवा इथे सुरक्षा रक्षक नाहीये। तुम्ही जर गेटकडे बघितलं तर रात्रंदिवस हा गेट ओपन असतो। इथे येणाऱ्या मुलांचा, टवाळखोर मुलांचा इथे प्रचंड त्रास आहे। दारू पिणे, नशा करणे यासाठी ह्या जागेचा वापर ही मुलं करतात आहे। आत्ता तरी आपण इथे उभं राहतोय, संध्याकाळ नंतर, अंधार पडल्यानंतर 9 नंतर इथे अतिशय विचित्र अशी ही सगळी ऍक्टिव्हिटी चालू असते। लेडीजलाही नाही शक्य होत। आणि हा गार्डन ज्या वेळेला बनला असेल, हे उद्यान ज्या वेळेला बनलं होतं तर उत्तरोत्तर त्याच्यामध्ये आपल्याकडून प्रगती अशी व्हायला हवी की हे गार्डन अजून चांगलं कसं होईल। पण गेल्या काही दिवसांमध्ये इतकं ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष आहे की ह्याचा उपयोग फक्त नको असलेल्या कामांसाठीच होतोय। ज्या ऍक्टिव्हिटीजसाठी ही परिसर हा वापरला गेला पाहिजे तो उपयोगात येत नाहीये। झाडांची छाटणी नाहीये। इथे CCTV कॅमेराची प्रामुख्याने मी मागणी करेन, कारण प्रत्येक वेळेला मुलांचा गोंधळ गोंगाट असताना प्रत्येक वेळी 112ला फोन करणं हे पॉसिबल होत नाहीये, कारण डेलीच हा कॉल करावा लागतोय। दुसरं की मी पोलीस प्रशासनालाही एक रिक्वेस्ट करेल की इथे QR कोड लावून इथे डेली त्यांचं एक व्हिजिट झाली तर ती फार चांगली असेल। या व्यतिरिक्त नवीन झाडांचं रोपण, इथे वृक्षारोपण व्हायला हवं, आहेत ती झाडं मेंटेन व्हायला हवी। काकांसारखे ज्येष्ठ नागरिक सध्या इथे पाणी घालतात ते झाडांना, तर ज्यावेळी नागरिक स्वतः इतक्या उत्साहाने ती जागा मेंटेन करण्यासाठी प्रयत्न करतात ते प्रशासनाची ही उदासीनता खूपच म्हणजे चीड आणणारी, किंवा ह्या गोष्टीसाठी आता प्रशासनाला कुठल्या पद्धतीने जाब विचारावा हा एक पार्ट आहे। हे असंच नाही, हे एकच उद्यान नाहीये। उद्यान विभागाचं सगळ्याच उद्यानांकडे अतिशय दुर्लक्ष होतंय। उद्यानातील वाढलेल्या झाडांच्या फांद्यांमुळे स्ट्रीट लाईटचा प्रकाश व्यवस्थित पडत नाही। यामुळे अंधार वाढून गैरप्रकारांना खतपाणी मिळतंय। तेथे तात्काळ झाडांची छाटणी, नवीन प्रकाश योजना आणि CCTV कॅमेरे बसवणं अत्यावश्यक आहे। नागरिकांची गैरसोय लक्षात घेता प्रशासनानं तातडीनं कामं पूर्ण करावी। स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाकडे अनेक मागण्या केल्या असून उद्यानात कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक नेमणे, मद्यपींवर कारवाई करणे, स्वच्छता मोहीम राबवणे, नवीन स्ट्रीट लाईट बसवणे आणि मुलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणं आवश्यक असल्याचं सांगितलं। दरम्यान नागरिकांच्या
नागरिकांच्या तक्रारीनंतर प्रशासन खडबडून जागा होणार का, की ठाकरे उद्यान असंच टवाळखोरांच्या ताब्यात राहणार, असा सवाल आता स्थानिक नागरिक उपस्थित करतायत. ओके, मी ज्येष्ठ नागरिक संघटनेचा अध्यक्ष आहे. मी जवळजवळ हे 17पासून ज्येष्ठ नागरिक संघटनेचं काम करत आहेत. इथे गार्डनचे 2017 पासून इतकं स्वच्छता केलेली होती, इतकं सुंदर काम चालतं. दोघं बाजूला गेट राहायचे, सुरक्षा राहायची. आता सुरक्षा काहीच राहिली नाही. दोघं गेट 24 तास उघडे असतात. तेव्हा टवाळखोर पोरं इथं दारू वगैरे व्यसन वगैरे करून इथं रात्री बेरात्री धिंगाणा वगैरे करत राहतात. तर योग्य नाही. त्यासाठी इथं CCTV बसवले गेले पाहिजे, सिक्युरिटी गार्ड दिला गेला पाहिजे. माळी पण आहे आपल्याला. पुन्हा गार्डनची स्वच्छता वगैरे करत होते. गार्डनमध्ये माळी काम करण्यासाठी आपलं नेमणूक झाली पाहिजे. हे कॉन्ट्रॅक्टर लोक येतात, हाजरी लावतात, काहीच काम करत नाहीत. हे सर्व कॉन्ट्रॅक्टर लोक नगरसेवकांनी लाडून ठेवले का अधिकाऱ्यांनी लाडून ठेवले, मी त्यांची कोणीच काही शिकू शकत नाही. तर मला तरी वाटतं या अधिकारी लोकांचा याच्यात हात असावा, म्हणून आम्ही जास्त पब्लिक हे इंटरेस्ट घेत नाही अधिकारी लोक. हे चालू कनेक्शन आहे म्हणाला गार्डन. इथे कुठल्या एजचे मुलं काही आले आणि त्यांनी इकडे हात लावला, हे किती घातक आहे बघा. लहान बाळा खेळता इथं. नाही, मुलांनी इथे हात लावला. आता पावसाळा येणार पुढे, आणि सगळीकडे ही प्रत्येक पोलवरचे लाईट्स काढलेत त्यांनी. नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, सिडको.